पक्ष असेल, मंत्रीपद असेल, एक काँग्रेसचे मोठे नेते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नाव कमावलेलं आहे आणि राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्राव्हर्सीमध्ये न येता एक सरळ थेट राजकारण ज्या ठिकाणी करायचं असतं तशा पद्धतीचं एक मी म्हणेन निरागस अशा प्रकारचं राजकारण त्यांनी केलं. मी त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज शिंदे आणि तुमचे प्रदेशाध्यक्षांची बैठक झाली. एक नवीन राजकीय फॉर्म्युला पुढे येत आहे. बहुतांश महानगरपालिका आणि पुढे येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये एकत्र जायचं असं काही ठरलं का? आणि यासोबतच मुंबईमध्ये जे आहे ते नवीन फॉर्म्युला नाही आहे. महायुती आमची आहेच. शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्रितपणे त्या ठिकाणी लढलेले आहेत. विधानसभा असेल, लोकसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेहमी वेगळ्या पद्धतीनं स्थानिक स्तरावर लढवल्या जातात. आता महानगरपालिका ह्या मोठ्या निवडणुका आहेत आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे आणखी चांगलं वातावरण त्या ठिकाणी समन्वयाचं होत असेल. निश्चितच आमच्यासाठी आनंद आहे. शिंदेसाहेबांच्या शिवसेनेसाठी हे कार्यकर्त्यांना, नेत्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे आणि महायुती म्हणून त्या ठिकाणी जसं ठरेल तसं ताकदीनं आम्ही एकत्रित पुढे जाऊ. साहेब, मुंबईत आपण तिघं लढणार आहे की दोनच व्हिडिओ एकत्र असणार आहे? राष्ट्रवादीला दूर ठेवणार आहे असल्याच्या चर्चा आहे मुंबई करता आणि नवाब मलिकचा अडथळा. महायुती म्हणून त्या ठिकाणी एकत्रित लढणार आहोत, परंतु नवाब मलिक जर नेतृत्व करत असतील तर त्या ठिकाणी काही प्रश्न आमचे निश्चितच आहेत. तथापि या संदर्भामधला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचा आमचं नेतृत्वच त्या ठिकाणी घेईल. प्रश्न त्या ठिकाणी कोणाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जॉईन होत आहेत, कारण त्या नवाब मलिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी घेतले आहेत आणि त्याच्यामुळे थोडा हा प्रश्नांकित अशा प्रकारचा विषय आहे. काही वाटत भाजप आणि शिवसेना हे दोघंच मुंबईत एकत्रित समोर जाणार. नवाब मलिक असेल तर नाही, नवाब मलिक असेल तर या संदर्भात अंतिम निर्णय वर घेतील, परंतु माझी आणि आमच्या काही लोकांची भूमिका त्या ठिकाणी तशा प्रकारची आहे. कुठेतरी महायुती लढत असताना लाडक्या बहिणीचा काही वार्डांमध्ये फायदा होतोय तर काही वार्डांमध्ये तोटा सुद्धा असणार आहे. त्याचंही काही नाही, मला वाटतं कुठलीही एखादी योजना देत असताना राजकीय फायदा तोटा याचं कधी गणित करायचं नसतं. ते करणं राज्यकर्त्यांना अभिप्रेत सुद्धा नाही आहे. त्या गरिबाच्या कल्याणासाठी, त्या घटकासाठी, त्यांना वर आणण्यासाठी किंवा त्या ठिकाणी त्यांना सबलीकरणासाठी योजना आहेत आणि राजकीय फायदा ही गोष्ट मानणं मला वाटतं त्या ठिकाणी वाटतं राजकारणामध्ये त्या ठिकाणी जेव्हा महायुतीचे घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडंफार होत नाही, परंतु मला महाराष्ट्र जनतेची बांधिलकी आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे सर्व छोट्या मोठ्या गोष्टी विसरून नगरपालिकेला आम्ही त्या ठिकाणी एकत्रित त्या ठिकाणी बसणं आणि त्या ठिकाणी याला जर सहभागी झाला असं म्हणायचं तर दुर्दैव आहे. पहिल्या दिवसापासून नाच करते नाही हे मान्य, परंतु हाऊस नाही. बोलायचं